आता ठरलं आहे की 30 तारखेपासून आमरण उपोषण होणार. ते पण उन्हात होणार, आमरण उपोषण होणार, मंडप टाकून होणार, अनेक अनेक प्रकारचे राहतात. ते तुमच्या साक्षीनं होणार. लय झालं तर फक्त म्हणजे ते पण म्हणायला नाही पाहिजे, मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील, सावली म्हणून. सावली नाही, मंडप नाही, काही नाही. आहे असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला. मेलो तर मेलो. उद्या शिष्टमंडळ म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद दाडगे येणार आहे. तिथं काही तोडगा निघू शकतो का? मला नाही माहिती येणार आहेत नाही. 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय, 15 दिवस वेळ. हो, 29 ऑगस्टपासून मुंबईतून दिलेला आत्ता 29 मेपर्यंत 10 महिन्याचा वेळ. काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे रे बाबा. 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय? मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुट्टप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307चे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागं घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलिस येणार आणि आमच्यावर हल्ला करणार. त्यांच्यावरती 120B पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे, तर आमच्या क्रॉस घेतल्या जात नव्हत्या. राज्यभर हे खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही 17 संस्थांचा JR काढू शकत नाही आहे. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठीची एवढी माया आहे, तुम्ही सांगता की मराठा समाजाला ऊन लागन, मे महिन्याचं कडक भयंकर ऊन, हे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघाणात. जीव जायला लागलेत उष्णतेमुळं, उन्हामुळं जीव जायला लागला आहे लोकांचा, बळी चाललेत. मराठ्यांना विटीस धरू नका, एवढी माया आहे. तरी तुम्हाला तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार. इतकी तर नीच आणि नालायक अवलदी जन्माला तुम्ही सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळेन, मी ते समाजावर ते विश्वास कमवला आहे. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाही आहेत. साधे कामं किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला, किती वेळ लागतो. OBCने नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं. मराठा आणि कुणबी एक असून सुद्धा नाही JR काढला जात. नवीन माहिती समोर आलेली आहे. तुम्ही आंदोलन केलेल्या 3 वर्षांमध्ये मराठवाड्यात 3 लाखापेक्षा अधिक कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात. उपकार केला का? कोण बॅकलॉग भरून काढणार 3 लाख लोकांचा? याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं, आमच्या नोकऱ्या कोणी लाटल्या? 1967 पासून आत्तापर्यंत 50-60 वर्षात आमचं वाटलं सरकारनं काय केलं? ते 5 लाख निघू तुमच्या म्हणण्यानुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र, किंवा 1000 निघले ना, याचा अर्थ आम्ही आरक्षणात होतो ना. आमचा बॅकलॉग कोण भरून काढणार? आमचं नुकसान आता 5 पिढ्याचं का? आमच्या जागा हडपिल्या. आम्ही कुणबी आणि मराठा हा एकच आहे, हे वारंवार सांगितलं गेलं आहे, पण हे करतच नाही आहेत ना. त्यामुळं आपण हे बघा, मी 2 मिनटातच तुम्हाला सांगितलं होतं की मी 10:30 आला असंच फायनल करून टाकणार आहे माझा विषय. मला आता ना आरपारचं खेटायचं, मला आता आरपारचं खेटायचं. त्यामुळे मी आल्यालाच तुम्हाला सांगून टाकलं आहे, असंच 30 तारखेला उठून मी उन्हात एखाद्या रानात बसणार. उन्हात बसणार आहे, त्याला काय स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, नाही स्थळ ठरलं तरी आरक्षण नाही, आणि ठरविलं तरी आरक्षण नाही. सगळ्या मागण्या दिल्या तरी आरक्षण नाही, समजून सांगितलं तरी आरक्षण नाही, कायद्यात बसतंय हे सांगितलं तरी आरक्षण नाही, प्रेमाने बैठका घेऊन सांगितलं तरी बी आरक्षण नाही, मोर्चे घेऊन गेलं तरी पण नाही. त्यापेक्षा होऊन जाऊ दे, काय होऊन जायचं ते होऊ दे एकदा. हां ठीक, एक गोष्ट खरी आहे,
याच्यात माझ्यावरती प्रेम करणारा गोरगरीब मराठ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यांना विषय वाईट वाटणार आहे की उन्हात लोक बाहेर निघत नाहीत आणि तुम्ही एवढ्या रखरखत्या उन्हात आता जीवाची लाईलाई होणार आहे. त्याच्यात ते माशासारखं तरफडून मेल्यासारखा प्रकार आहे आता ह्यो. त्यांना वाईट वाटेल, पण माझा नाविलाज आहे. मला त्या भूमिके घ्यावा लागते आणि मे महिन्याच्या या कडक उन्हात मी त्या उन्हात जीवाची लाई झाली तरी चालत. काय तरफड व्हायचं तेवढं तरफड मारफड होऊ द्या, पण मी मात्र उठत नाही आता.